नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड, बुलढाणा अर्बन कोऑपरेटिव्ह स्टडी सोसायटी, श्रीराम कुटे गुरुजी फाउंडेशन जळगाव जामोद, श्री संत गुलाबाबा संस्थान काटेल धाम तसेच दिव्यांग क्रांती संघटना रायगड यांच्या संयुक्त विद्यमाने संग्रामपूर तालुक्यातील काटेल धाम या ठिकाणी दिव्यांग वधूवर परिचय मेळाव्याचे आयोजन 13 फेब्रुवारी रोजी करण्यात आले। या शिबिरात जवळपास 350 अंध, मूकबधीर, अस्थिव्यंग, दिव्यांग या विदर्भासह राज्यभरातून आलेल्या उपवर वधूवरांनी भाग घेतला। शब्दपीठावरती उपस्थित सर्व मान्यवरांना विनंती आहे त्यांनी बुलढाणा अर्बन के सर्वा नमस्कार राधेश्यामजी चांडक यांच्या आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थितीत या प्रमुख अध्यक्ष उद्घाटन कार्यक्रमाची सुरुवात झाली। ह्या सर्वांना मी विनंती करतो की त्यांनी चांगेफळ आश्रमाचे महंत, जळगाव दामोद मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार संजय कुटे यांच्या सुविद्य पत्नी पर्णाताई डॉक्टर किशोरजी केला यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी यावेळी या व्यासपीठावर उपस्थित होते। श्री संत गुलाबबाबा काटेलधाम यांच्या या पावन मोठ्या संख्येनं अपंगांची उपस्थिती, अपंग आणि दिव्यांगांची उपस्थिती या शालू श्रीफळ देऊन सन्मान चिन्ह देऊन करतील असं मी त्यांना विनंती करतो। जोरदार यांचे स्वागत श्री VS चिंचोले सर करतील आणि आदरणीय डॉक्टर किशोरजी केला सर सन्मान चिन्ह देऊन करतील असं मी त्यांना विनंती करतो। माननीय श्री राम भारतीजी महाराज श्री श्रेष्ठ नेत्रतज्ञ डॉक्टर नंदू तायडे यांचा सुद्धा यावेळी सत्कार करण्यात आला। विदर्भासह राज्यभरातून मोठ्या संख्येनं दिव्यांगांची उपस्थिती या कार्यक्रमाला लाभली। त्यासाठी लग्न जुळवण्यावर लग्न होणे आवश्यक आहे, म्हणूनच आजचा दिव्यांग घटस्फोटित विदूर व यांच्यासाठीचे सर्वसामान्य व्यक्ती दिव्यांग महिला किंवा पुरुषाशी लग्न करण्याच्या साहित्याची आवश्यकता ज्यांना असेल त्यांनी आपली नोंदणी श्री अशोक तायडे व नंदू तायडे यांच्याकडे भविष्यात करावी, जेणेकरून बुलढाणा अर्बन के सर्वेश्वर आदरणीय श्री राधेश्यामजी चांडक, श्रीराम कुटे गुरुजी फाउंडेशन के दिव्यांग दिनांचा परिचय मिळावा, त्याचबरोबर मार्गदर्शन मेळावा संपन्न होत आहे। या मेळाव्याला प्रमुख उपस्थिती आपले अध्यक्ष लाभलेले आदरणीय भाईजी राधेश्यामजी चांडक यांचं बँकिंग क्षेत्र असेल, शैक्षणिक क्षेत्र असेल, त्याचबरोबर सामाजिक क्षेत्रामध्ये सुद्धा भरपूर अशी कामगिरी असते तसे आमचे आदरणीय भाईजी परमपूज्य गुरुवर्य रामभारती महाराज, त्याचबरोबर या मेळाव्याला यशस्वी करण्यासाठी व्यासपीठावर उपस्थित समस्त मान्यवर, माझ्यासमोर बसलेले सगळे दिव्यांग बंधू बांधव, त्यांना सहकार्य करण्यासाठी आलेले सगळे सहकारी आणि पत्रकार बंधू, आज असं म्हटलं जातं की जे का रंजले प्रांजले त्यासी म्हणे जो आपुले, तो जी साधू ओळखावा देव देखील जाणावा। या उक्तीप्रमाणे आपल्या समाजामध्ये जे दिव्यांग बंधू आहे त्यांना दुःखाचं कोणीतरी हात देणारं पाहिजे, त्यांना सुद्धा भावना आहे, त्यांना सुद्धा मन आहे, त्यांना सुद्धा जीवनसाथी निवडण्याचा अधिकार आहे आणि हा अधिकार त्यांना प्राप्त होऊन देण्यासाठी आज ह्या ज्या नॅशनल असोसिएशन फॉर ब्लाइंड बुलढाणा, त्याचबरोबर बुलढाणा अर्बन कोऑपरेटिव्ह सोसायटी, श्रीराम कुटे गुरुजी फाउंडेशन आणि दिव्यांग क्रांती संघटना
रायगड या सर्वांच्या संयुक्त विद्यमाने हा परिचय मेळावा इथे आयोजित करण्यात आलेला आहे. बुलढाणा अर्बन परिवाराच्या वतीने यावेळी दिव्यांगांना साहित्याचं वाटप करण्यात आलं. श्री श्रीरामजी कुटे टोली फाउंडेशन जळगाव धामूर यांच्या संयुक्त विद्यमाने आज या ठिकाणी दिव्यांग परिचय मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे. हे आमच्या संस्थेचं दुसरं वर्ष आहे. मागच्या वर्षी बुलढाणा येथे जवळपास 15 लग्न त्या ठिकाणी जुळले होते आणि यामध्ये आजही ज्या ज्या लोकांचे लग्न जुळतील त्यापैकी एकाला बुलढाण्यामध्ये नोकरी देण्यात येईल. म्हणजे त्यांच्या पुढे जीवनामध्ये उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा राहू नये. बुलढाण्यामध्ये जशी आर्थिक संस्था आहे तशी एक सामाजिक संस्था आहे. यापूर्वी आपले जे परतवाड्याचे शंकरबाबा पापळकर महाराज आहेत त्यांच्या 3 मुलींचे लग्न बुलढाणा परिवारातर्फे लावण्यात आली. हे तिन्ही लग्नाचं फार मोठ्या प्रमाणामध्ये आयोजन झालं होतं. मागच्या वर्षी 2 वर्षापूर्वी जे बुलढाण्यात एक लग्न झालं होतं त्या मुलीची हळद कलेक्टर साहेबांच्या बंगल्यावर लागली होती आणि सगळे अधिकाऱ्यांनी त्यामध्ये पूर्ण जिल्ह्यातल्या महसूल अधिकारी पोलीस अधिकारी सगळ्यांच्यामध्ये भाग घेतला आणि ती मुलगी आणि मुलगा दोघेही कुटुंबातील होते. ती मुलगी आज राजस्थानमध्ये राहते आणि अतिशय सुंदर अशा चांगल्या सुखी परिवारामध्ये ती आहे. शेवटी काय असतं की आपण ज्याला ईश्वरी न्याय म्हणतो. ईश्वरी न्याय ईश्वरी सत्तेपुढे कोणाचं काही चालत नाही. परंतु ईश्वरी न्याय कधी कधी वैज्ञानावर आधारित असतो, कधी कधी आपल्या अध्यात्मावर आधारित असतो. हा ज्याचा त्याचा इच्छेचा प्रश्न आहे किंवा चर्चेचा विषय आहे. परंतु अन्याय झालेला आहे तेवढंच खरं आहे. हा अन्याय कसा कमी करता येईल एक सामाजिक आणि आज त्याच निमित्ताने या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. आमचे बुलढाण्याचे सगळे डॉक्टर चिंचोले साहेब, मस्के सर, नागरिक सर आणि सायना पठाण वगैरे सगळेच लोक या ठिकाणी कालपासून प्रयत्न करीत आहे. आमच्या विनंतीला मान देऊ हे अतिशय चांगलं काम आपल्या जिल्ह्यामध्ये विधवा गडपूर विवाहाचं काम करतात. आमचे मित्र DS लहाने सर ते सुद्धा आमच्या विनंतीला मान या ठिकाणी आलेले. त्यांचे खूप सुंदर असं काम आहे आणि दरवर्षी ते त्यांची संस्था एक चांगला मेळावा त्या या ठिकाणी घेत असतात. आजच्या कार्यक्रमामध्ये अकोल्याचे जे आमचे अंतबांधव बंधू आलेले आहेत त्यांनी अतिशय सुंदर असं स्वागत म्हटलं त्यांचं सुद्धा मनापासून कौतुक करतो. आणि वास्तविक हा कार्यक्रम खूप सुंदर आहे. या कार्यक्रमाला शुभेच्छा सुद्धा देऊ शकत नाही. कुठल्या मार्गाने तुम्हाला शुभेच्छा द्याव्या. शेवटी आम्ही या संस्थेच्या माध्यमातून काहीतरी तुमचं दुःख हलकं करण्याचा प्रयत्न करतो. ईश्वर आमदार डॉक्टर संजय कुटे यांनी दत्तक घेतलेल्या बावनबीर येथील दिव्यांग युवती आणि बेलखेड येथील दिव्यांग युवक यांचासुद्धा या ठिकाणी योगायोगाने परिचय झाला आणि त्यातून